पांडुरंगा सर्वप्रथम चरण संतांची त्यांच्या कुटावाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेवं सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्मरण होय सर्वज्ञानाधिकरण हे शिवगुरु श्री चरणारे नमस्कार दयाच्या संगती विराग झाला मनोमरीचा दरबार गेला साक्षात परमात्मा मजदेव ठरला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला। घेतलेला अभंग जगद्वंद्य तुकोबारायांचा शरण कोणी जायचं, कुणाला जायचं, कधी जायचं, कसं जायचं ह्या चारही प्रश्नांची उत्तर देणारा सहज आणि सोपा अभंग। पर्याय द्यायचा तो असा, आज चालू असलेली आपली दशमी गावांच्या मासिक वारी त्यातली आजची सेवा संत नमचा विषय सहज श्रीकांत फोन आला आणि भाऊ माहिती बसलेले होते। श्रीकांत भाऊने विचारलं कोण करेन, भाऊ म्हणले सर करते। बसले असले आमच्या दुकानात बसले असले विषय झाला। श्रीकांत भाऊंनी सहज विचारलं की बाबा हे दशमी सेवा कोण करेन, तर भाऊ म्हणले जा सर करते, त्याला काय तुम्ही तेच करायचं। आणि सहज आमच्याकडे सेवा आली, तसं काय आमचा योग नव्हता। गेल्या वर्षी पण शेरगावकरांकडे आली होती ही सेवा आणि ह्या बातमी पण परत आमच्याकडे आली। तसं आमच्या शेरगावकरांकडे मी गेल्या बातमी सांगितलं होतं की हे काम नसतं उद्देशाचं, पण दिलेली सेवा सद्गुरूची सेवेला ती सेवक झाली। ज्याप्रमाणे जसं जी सेवा आपल्याकडे येईल कोणती येईल ती जी येईल ते आपल्या करत राहणे। विठ्ठल तसा योग बघितला तर आजचा फार मोठा योग आहे। एक तर आज कार्तिकी वारी चालू आणि आज तशी एकादश पण आहे, दशमी पण आहे, दोन्ही एकत्र आहे। आज पण एकादश आहे, उद्या पण एकादश आहे। म्हणजे काहींनी आज पकडली काय माहिती, तशी आपण पकडतो की भागवत एकादश ती आहे ती उद्या, पण आज पण एकादश आहे, योगादशी ते योग आहे। त्यामुळे आजची सेवा तशी पाहिलं तर गुरु परंपरेचा किंवा सद्गुरूविषयी अभंग घ्यायचा होता, पण कार्तिकी असल्यामुळं हा अभंग घ्यायची वेळ आहे। तसं बघितलं तर दोन्ही पण गोष्ट काय वेगळ्या नाही, सद्गुरू आणि देव काय वेगवेगळे नाही। तसं बघितलं तर भक्तासाठी देव आणि शिष्यासाठी गुरु दोन्ही सारखेच। तसं बघितलं तर माझ्या विठोबाचा काही सापडेल आपणची देव होय, शिष्यासाठी बघितलं तर म्हणजे भक्तासाठी देव हाच गुरु असू शकतो। नवे नवे काय भक्तासाठी देव हाच गुरु होऊन येत असतो आणि भक्तासाठी म्हणजे साधकासाठी बघितलं तर गुरु हाच देव असतो, दोन्ही सारखे। तसं बघितलं तर आपणची देव होय, म्हणजे दोन्हीकडे पाहताना भाव दोघांचाही सारखा। त्यामुळे अभंग जरी देवा शरण जावे देवाशी असला म्हणून शरण जावे देवाशी देवाशी तरी असला तरी देवाची कृपा होण्यासाठी सुद्धा आधी काय व्हावी लागते, सद्गुरूची कृपा व्हावी लागते। सद्गुरूच्या कृपेशिवाय देवाची कृपा होत नाही। जरी आधी देवाची कृपा झाली तरी पण देव कुणाकडे पाठवतो, परत संतांकडे म्हणजे सद्गुरूकडेच पाठवतो।
उदाहरण पाहिजे झालं तर आपण परत पाहू शकतो नामदेव काय करतात, परत नामदेवरायांना सद्गुरू उपदेश पाठवतात. त्यामुळे दोन्हींचं पाहिलं, वरवर बघितलं अभंग कसा पाहिला तर अभंग फार सोपा वाटतो. अभंग पाहिला तर फार सोपा वाटतो, पण त्याच्यावरती चिंतन करीत गेलं तर कसा फार गहन फार गहन. विठ्ठल जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये परमार्थ नसतो, म्हणजे आपण परमार्थाच्या बाहेर असतो, परमार्थाचा आणि आपला काही संबंध नाही, तोपर्यंत आपला आणि देवाचा संबंध पण येत नाही आणि सद्गुरूचा पण येत नाही. मग तुकोबारायांना प्रश्न विचारला की मग हे करायचं कशासाठी, हा जो सगळा खटाटोप चाललाय, हा सगळा परमार्थ, हे सगळं करायचं कशासाठी, तर तो का करायचा, कोणी करायचा, कधी करायचा, कसा करायचा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा तुकोबारायांचा अभंग. तसं बघितलं तर तुकोबारायांचे कोणतेच अभंग आपण त्यांना कमी किंवा जास्त महत्व देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत, कारण की त्या दिवशी आमच्या विषयाला एक एक अभंग तुकोबारायांचं एक एक अक्षर, जसं माऊलींच्या ज्ञानेश्वरी मधलं एक एक अक्षर म्हणजे माऊली येतं, तसं तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगाचे एक एक अक्षर म्हणजे तुकोबाराय. सत्य कथा आहे का ऐकूया ते माहित नाही, पण मी एका चांगल्या बातम्याच्या तोंडून असं ऐकलं की तुकोबारायांनी ज्यावेळेस अभंग लिहायचे त्यावेळेस काय करायचे, पूर्ण अभंग लिहून झाल्यानंतर एक चांदीचं नाणं काय करायचे, भात्यामध्ये चुलीमध्ये इस्तवावरती काय करायचे, पूर्ण गरम करायचे. पूर्ण गरम झाल्यानंतर काय करायचे, तो चांदीचं नाणं जिभेवर ठेवायचे आणि अभंग म्हणायचे. जर नाणं पोळलं म्हणजे भाजलं तर म्हणायचं अभंगामध्ये काहीतरी त्रुटी आहे किंवा खोट आहे, तो अभंग घ्यायचा. नाही बोललं तर म्हणायचं सत्य, तो अभंग आहे, तर तोच अभंग पुढे घ्यायचा. म्हणजे इतक्या सायसाने लिहिलेले अभंग. ते कशासाठी, आपल्या सर्व साधकांनी आपल्याला त्याचं, पूर्वी काय व्हायचं की जर कधी कधी असा विचार येतो की तुकोबारायांच्या आधी जो परमार्थ चालायचा तर त्याला एखाद्याला प्रमाण विचारलं किंवा पुरावा विचारला तर काय दाखवायला होतं बरं. आपण तसे भाग्यवान आहे की आपला जन्म माऊली नंतर आहे, तुकोबारायांनंतर. आपण काय करू शकतो, पुरावे दाखवू शकतो, संतांचा मागोवा घेऊ शकतो. त्यांनी जेव्हा आपण ते दाखवू शकतो. तो कशासाठी परमार्थ. मग हा अभंगाचा जसं पाहिला तर सरळ सरळ अर्थ बघितलं तुकोबाराय म्हणतात की हे सगळं करायचं असताना काय करायचं. बरं, आपण सगळे पहिलीच्या वर्गातून पुढे आलो, बालवाडीतून पुढे आलेली म्हणजे बेसिक गोष्टी काय सांगायची गरज नाही. आमच्या भाषेत सांगितलं बेसिक गोष्टी सांगायची काही गरज नाही. आपण थोडंसं पुढे जाऊ, म्हणजे काय होईल, पुढे गेलं तर आपल्याला त्याचा अर्थ थोडा समजण्यासाठी सोपं जाईल. आणि ज्ञान सांगण्यापेक्षा थोडस अनुभव आणि संतांची प्रचिती दोन्हीचा मेळ घालता येईल आणि वेळ आपल्याला दिलेल्या वेळेत सेवा संपवते. विठ्ठल काय झालं की ज्यावेळेस परमार्थाचा कुठंच काही नव्हतं, म्हणजे संबंधच नव्हता, त्यावेळेस काय झालं की आमचे मित्र एक दिवस सहज म्हणले की दादा येणार आहेत आणि अनुग्रह मला आज घ्यायचा आहे. पहिल्यांदा दिवस मनामध्ये शंका आली की अनुग्रह म्हणजे काय होतं की त्यावेळेस नवीनच टीव्हीवरती ते नवग्रहाचे विक्री करण्याची ऍड वगैरे चालते. पहिला प्रश्न निर्माण झाला की अनुग्रह म्हणजे एखादा ग्रह म्हणजे मनी वगैरे असू ते देत असते. त्यावेळेस वार होता 2010-8-9 शंका आली, आम्ही तो विषय सोडून दिला. पण त्यानंतर ज्यावेळेस ते वेगवेगळे अनुभव सांगायला लागले, गोष्टी ऐकायला लागतात, त्यावेळेस मग कुतूहल निर्माण झाली किंवा नक्की वेगळं काहीतरी आहे. आणि
सहज त्यांनी एक दिवस म्हटले की चला भाऊ, म्हणले काय झालं, श्रीकांत भाऊ आले आणि आपण त्यांच्याशी चर्चा करू. म्हणलं चला भाऊ, गेलो आम्ही मित्रांबरोबर आणि श्रीकांत भाऊ. पहिला विषय असा झाला की ज्यावेळेस श्रीकांत भाऊंकडे आम्ही गेलो त्यावेळेस श्रीकांत भाऊ बसले होते आणि तिथून पाठीमागचा असा अनुभव होता की आपण महाराज लोकांकडे गेले की त्यांचा तो एक थाट असायचा की आपण दर्शनाला पाहून नाही पाहिल्यासारखं करायची भाषा. पण आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा श्रीकांत भाऊंकडे गेलो त्यावेळेस आम्ही पाया पडायच्या श्रीकांत भाऊ आमचे पाया पडले. आम्ही असा विचार केला की हे काय नवीन प्रकार आहे, महाराज आपल्या पाया पडत आपण पाया पडण्याआधी. मग ज्यावेळेस श्रीकांत भाऊंशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी तो विषय सांगितला की बाबा आम्ही तुमचं दर्शन नाही घेतलं, तुमच्या पंगत तुमच्या आतमध्ये असलेलं चैतन्याचं दर्शन घेतलं. तिथून पुढे जेव्हा चर्चा होती गेली अचानक विषय वाढत गेला, अनेक शंका कुशंका आणि विषय वाढत गेल्यानंतर मग एक ठरवलं की हा आपण पण काय करायचं, परमार्थ करायचं. आणि अनेक दिवस परमार्थ ऐकत होतो पण खरं आपण केला पाहिजे ह्या विचारापर्यंत आम्ही सगळं चर्चा नंतर. आणि एक दिवस ठरवले की दादांकडे जायचं, दादांची गाडी घ्यायची आणि काही शंका राहिलेल्या विचारायच्या आणि आनंद घ्यायचा. पण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही सत्य मार्गाला लागता त्यावेळेस अडचणी चालू होतात. हे काय झालं की आमच्या घराची परंपरा काय परमार्थिक नसल्यामुळं काय झालं की पहिली अडचण आली की माळ घालायची का नाही घालायची. म्हणजे बऱ्याच जणांची शंका असते की घालायची नाही घालायची. घरी विचारलं घरी विचारल्यानंतर मध्ये म्हणले माळ नाही घालायची. का नाही घालायची तर त्यांचं एक साधं उत्तर होतं, म्हणजे त्याला आपण पण विरोध करू शकत नव्हतं कोणतं, की माळ घातली तर टिकन का. कारण की आपल्या पूर्ण इथून पाठीमागच्या कोणत्याही महापुरुषांनी म्हणजे आपल्या पूर्ण पिढीमध्ये इथून पाठीमागच्या कुणीच माळ घातलेली त्यामुळे घातलीच नाही म्हटल्यानंतर ती टिकन नाही टिकन हा प्रश्न. तू नवीन घालायचा परत जर इथून पाठीमागं खाल्ल्यानंतर तू परत इच्छा निर्माण झाली तर कसं करणार. म्हणून विरोध चालला, ह्या विरोधामध्ये दिवस निघून गेले. पण एक दिवस परत असं वाटायचं की आपण दिवस व्हायला का घालवतो. जोपर्यंत सद्गुरू बुद्धी देते किंवा जोपर्यंत त्या भगवंताला आपली करून आहे, जोपर्यंत भगवंताला वाटतंय की आपली करून सेवा करून घ्या तोपर्यंत जिथं जिथं वाटतं तिथं सोडून द्यायचं. तिथपर्यंत चलन ह्या विचाराने आम्ही दादांकडे सोमवारचा जन्म असल्यामुळे सोमवारी श्रावण शुद्ध सोमवार आलो दादांकडे कधी आलो. घरी आल्यानंतर दादांकडे बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि परत दादा असं म्हणले नाही की तुम्ही अनुग्रह घ्या माळ झाला. दादांनी पहिला प्रश्न विचारला, म्हणले ह्यांच्या पुढे नादी लागतात, ह्यांचं काय करे, तुमच्या खायचे पेजी तुम्ही कुठे ह्यांच्या पुढे ह्यांच्या नादी लागला म्हणतात. ह्यांच्या घरचे तसंच म्हणतात, हे असं म्हणतात. नक्की काय दादांनी पण आणखी सद्गुरू परीक्षा घेतात स्वतःच काय कारण की कुणालाही हे करत. दादांनी विचारल्यानंतर विषयाला की काय करावं म्हणून विचारल्यानंतर मग दादा म्हणलं नाही पूर्ण विचार करू नका आणि ह्या गोष्टीपासून ऑलरेडी ते खाण्यापिण्याचा विषय मी आधी सोडलेला होता म्हणजे 2-3 वर्ष त्यामुळे काही विषय नाही. आणि जोपर्यंत त्यांच्याकडून दादांचा विषय झाल्यानंतर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर दादांनी तो विषय सांगितला आणि ज्यावेळेस परिपूर्ण विषय झाल्यानंतर त्यानंतर अनुग्रह ज्यावेळेस वेळ आली अनुग्रह झाल्यानंतर बरेच दिवस नवीन काय होतं नवीन ऊर्जा असते नवीन होतं साधकांना वेगळ्या अनुभव. आणि ह्या गोष्टी करीत असताना मला अभंगाकडे यायचं महत्त्वाची गोष्ट सांगायची त्यामुळे थोडंसं धावत पळत जातो. आणि पुढे गेल्यानंतर एक दिवस असं झालं की चिंतन करत असताना जी गोष्ट नको व्हायला असं वाटतं प्रत्येक साधकाला वाटतं जी गोष्ट आयुष्यामध्ये नको व्हायला ती गोष्ट काय जाणवायला लागल्यानंतर असं वाटायचं की आपल्याला काहीतरी भ्रम होतं किंवा आपल्याला वेगळं काहीतरी जाणवतंय किंवा आपण चुकीचा विचार करतोय. म्हणून चिंतन चालू असताना उठून परत चिंतन चालू असताना सोडून द्यायचो परत बसायचा विचार करायचो परत बसत. पण हे काय होतंय हे काय कळायचं मला. मग ज्यावेळेस ते कळलं की बुवा हे का होते आणि कशासाठी होते त्यावेळेस काय केलं की मग दादांना फोन केला. पण दादांना फोन करण्याआधी दादांना माहिती झालं की माझा फोन येणार आणि दादांनी फोन
फोन उचलला आणि दादांनी सांगितलं, हा म्हणले काही नाही मी घरीच आहे, मी घरीच आहे, काही नाही थोड्या वेळाने आला तर तू मी घरीच थांबतो, कुठं काही जाणार नाही, थोडंसं दमानी. आल्यानंतर तिथून आल्यानंतर इथं पडवीस दादा बसलेले होते, शिवपुराण चालू होतं दादांचं आणि ज्या मी वाचून दाखवत होते. आणि आल्यानंतर अक्का बसलेल्या होत्या, दादा होते, आम्ही आलो. बसल्यानंतर दादांनी आधीच माहिती होतं दादांना की बाबा कशासाठी आले, कशासाठी आलेच हे माहिती असल्यामुळे दादांनी त्या अनुषंगाने त्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. त्या गोष्टी सांगत असताना त्यांनी वेगवेगळे अनुभव सांगायला सुरुवात केली. आता ही गोष्ट फक्त मला आणि दादांना माहिती होती काय चाललंय. बाकीच्या ऐकणाऱ्यांना असं वाटायला लागले बाबा दादा दरवेळेस आल्यानंतर वेगवेगळे गोष्टी सांगतात, आज ह्या गोष्टी का सांगतात. अक्का होता आमच्यात ऐकायला. अक्का म्हणले पोरं कशासाठी आल्या, तुमचं काय चाललंय. अक्का खवळ. मग दादा म्हणले त्यांना जे पाहिजे त्या गोष्टी मी त्यांना सांग. त्यांनी काय काय सांगितलं. पहिली गोष्ट सांगितली, पहिली गोष्ट दादांनी सांगितली की म्हणले आमचे पाहुणे होते, ते थोडेसे म्हणजे एकदम सज्जन असतो, त्यांना पण व्यवहार ज्ञान शून्य होतं. एकादशी वगैरे करणार, सगळे करणार, काय करायचं ते काय वस्तीवर राहायचे, गावात वस्तीवरती राहायचे. घरून त्यांना जर 2 भाकरी दिल्या तर ते काय करायचे, 1 भाकर स्वतः खायची आणि कुत्र्याला घालायची. आणि त्या घरचे म्हणले ह्यांना 2 द्यायच्याच कशाला, ह्यांना लागत नाहीत म्हणल्या. मी एकच द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं, 1 ते खायची आणि 1 अर्धी काय करायची ते खायची आणि अर्धी कुत्रा. आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर एक दिवस काय झाले की दादांनी सांगितलं की त्यांना एका पाहुण्यांनी काय केलं, जेवायला बोलवलं. जेवायला बोलवलं, ते गेले, जेवले. जेवून घरी आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलवलं. म्हणून बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की हे बघा आता मी थोड्या वेळानंतर जाणार आहे, मला खाण्यातून विष घालण्यात आलेला आहे, मी आता थोड्या वेळानंतर जाणार आहे. जात असताना आता मी ज्यावेळेस जाईन त्यावेळेस कुणी रडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. मी गेल्यानंतर मात्र कुणी रडायचं नाही. कारण की म्हणले मी ज्यावेळेस जाणारा माणूस जातो त्यावेळेस ज्यावेळेस पाठीमागचे रडतात त्यावेळेस जाणाऱ्याला त्रास होतो. त्यामुळं कोणी काय रडायचं. बाकीच्यांना असं वाटलं की बाबा त्यांनी म्हणजे तसं बघितलं तर त्यांना व्यवहार ज्ञान शिकण्यास थोडस वेळेत जमा केल्यासारखंच होतं. त्यामुळे त्यांनी काही विश्वास ठेवला नाही त्या गोष्टीवरती. आणि एक अर्धा तासानंतर ते गेले. गेल्यानंतर ह्यांनी काय ते सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवला. त्यांनी काय केलं, गेले की ह्यांनी रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केल्यानंतर अर्धा एक तास झाला. सगळ्यांची रडापडी चालू आहे, सगळं चालू आहे. पाहुण्या रोड येत आहे. अर्धा एक तासानंतर ते परत जिवंत झाले. परत उठून बसले. उठून बसले आणि सांगितलं की म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला काय सांगितलं मी की
जाणाऱ्याला त्रास होत असतो म्हणून रडायचा नाही. म्हणून जाणाऱ्याला तुम्ही रडता म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा ममत्व जागृत करता आणि त्याला अडवता. म्हणून तुम्ही रडू नका. तुम्ही रडले तर मला जाता येत नाही, मला वैकुंठाला जायला त्रास होतो, तुम्ही काय रडू असं सांगितलं. आणि त्यांनी परत देह ठेवला. ह्यांचं परत हाय तसंच चालू झालं. हे पहिलं उदाहरण. हे उदाहरण संपलं आणि दुसरं उदाहरण चालू झालं. टाकळी मियामध्ये साधू आहेत. आम्ही आणि संजय भाऊ त्यानंतर म्हणजे दादांच्या नंतर तिच्या समाधीवरती दर्शनाला गेलो. तर अखंडानंद तर त्या साधूने आधी सांगितलं का की मी ज्यावेळेस देह ठेवून म्हणजे मला समाधी घ्यायची, संजीवन समाधी घ्यायची, मी समाधी घेईन, तुम्ही काय करायचं, 1 वर्षानंतर ही समाधी परत फोडायची, मला बाहेर काढायचं. काय करायचं, मला बाहेर काढायचं, पूर्ण माझी मिरवणूक काढायची गावामध्ये, समाजाला बघू द्या की साधू गेल्यानंतर सुद्धा कसा राहतो, त्याच्या शरीराचं काय होतं, किंवा एखादा साधू ज्यावेळेस समाधी घेतो किंवा एखादा नामधारक ज्यावेळेस समाधी घेतो त्यावेळेस किंवा त्याचं पुढलं जे कार्य होतं कसं होतं, समाजाला ब्रह्मज्ञानाचा तो ब्रह्मनिष्ठ साधू कसा आहे तो पाहू द्या. आणि परत काय करा, माझी मिरवणूक काढून परत मला आहे त्या ठिकाणी आणून परत समाधिस्थ करा. हे दुसरं उदाहरण झालं. असे 2-3 पूर्ण मिरवणूक केली, फक्त काय झालं, नख वाढलेले होते, केस वाढलेले होते, बाकी काय नाही. तेज एकदम आहे तसं, कुठेही सुरती पडलेली नाही, एकदम टवटवीत चेहरा, कुठेही काहीच नाही. त्या साधूची मिरवणूक काढून पडत. हे दुसरं उदाहरण झालं. आणि हे दुसरं उदाहरण झाल्यानंतर अक्का होते आमच्यापाशी. अक्कांनी सांगितलं की बाबा हे काय म्हणले, तरुण पोरायचं अक्का आलेत कशासाठी, आणि तुम्ही खुशाल मारण्याच्या गोष्टी करता. अक्कांना सांगितलं की त्यांना जे अपेक्षित आहे त्या गोष्टीसाठी हे चाललंय. बघा साधू करतात हे कशासाठी चाललंय, म्हणले की हे सगळं जे चाललंय ते त्यांच्या हितासाठी चाललंय. आणि नंतर मग दादा उठून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर दादांना माहिती होतं की काय चाललंय काय. आणि दादांनी समजवण्याचा प्रयत्न सुरुवात केली, समजवायला सुरुवात केली. मन मानत नव्हतं, पण दादा सांगायचं की पण तसंच असतं. काय असतं, हे असंच असतं आणि हे असंच होणार. तू कितीही प्रयत्न केला आणि तुम्ही काही प्रयत्न केला तरी पण तुला जे कळलंय ते सत्यच आहे, ते होणारच आहे, तर काहीच बदल नाही. आणि जर तू ते बदल करण्याचा प्रयत्न केला तर मात्र ईश्वरी सत्तेच्या आडत तू येतोय असं. पण एक अपेक्षा होती की सद्गुरूची संगत आपल्याला अजून असायला पाहिजे ना. जरी हे कळतं की ते आणि गेले तत्वाने आहेत, हे आहेत, सगळे सगळे सगळे, पण जे सगुण दर्शन आहे ते आहे का परत. आणि हेच आम्हाला मान्यच पाहिजे. ह्याच्यामध्ये बराच वेळ गेल्यानंतर दादांनी सांगितलं आता काय करायचं. शेवट ज्यावेळेस आम्ही निघालो तेव्हा दादांनी सांगितलं आता आजपासून काय करायचं, चिंतन करायचं नाही. आणि बाहेर आलो इथं तुरुळ शोरूम बाकीच्यांनी ऐकलं की दादा
दादा दरवेळेस प्रत्येक साधकाला जाताना सांगतात काय करा, चिंतन करा. दादा ह्यांना असं का सांगते, काय चिंतन करायचं नाही. तरी पण मन मानत नसल्यामुळे आम्ही तू पण प्रयत्न करायला ठरवलं. काय की जे कळलंय ते खोटं करायचं. घरी गेलो, घरी गेल्यानंतर परत चिंतनाला बसले की दादांचा फोन आला. काय सांगितलंय म्हणले तुम्हाला, चिंतन करायचं. कशासाठी करताय. परत दुसऱ्या दिवशी दादांनी मग हुन बोलून घेतलं आणि सांगितलं दादांच्या रूम मध्ये बसायचं. कामाला जोडीदार असायचे कधी कधी. 8-10 दिवस आमची ती रात्रीची बैठक चालू झाली. आम्ही संध्याकाळी यायचं, चर्चा करायची पहाटेपर्यंत. परत दादांनी ते समजावून सांगायचं. निघताना परत पहाटे निघाल्यानंतर तुळशीवृंदावनपर्यंत दादा सोडवायला येणार. आल्यानंतर परत तुळशीवृंदावरती राहिलेली चर्चा व्हायची. परत साधूने 8-10 दिवस सांगितलं की काय होत असतं, काय होतं की इतक्या जवळ घेऊन सांगितलं की ह्या गोष्टी उचित नाही. त्यावेळेस मग तोपर्यंत सद्गुरू सोडून देव आहे हे आम्हाला मान्य नव्हतं आणि म्हणजे मानतच नव्हतं. कारण की सद्गुरू तेवढं पाहिलं होतं आपण, दुसरं काय पाहिलं नव्हतं. कारण की फक्त दादा आणि दादा एकच गोष्ट चालू होती. आणि ज्यावेळेस कळलं की दादाने सांगितलं की आता हे माझ्या हातात, आता काय करा, येथे ओरो नाही किंवा ह्या संसाराचा किंवा बाकीच्या गोष्टींचा काही लवलेश आपल्या ज्या दिवशी मग विषय चालू झाला. अपरोक्ष ज्ञानाचा विषय चालू झाला. तोपर्यंत काय फुले महाराजांचे अपरोक्ष ज्ञानावर आणि सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्यावेळेस मग ह्या गोष्टी कळायला लागल्या आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेस ती वेळ आली, माहिती तर आधीच आहे सगळं, कुणाला माहित नाही कोण जाणार आहे म्हणून, सगळ्यांनाच माहिती. पण साधूने आपली वेळ काळ सगळं ठरवून घेतलेलं होतं. साधूने आपलं काळ वेळ सगळं आधी ठरवून घेतला होता.
साधूने आधी ठरवलं होतं की कधी जायचं, कसं जायचं. फक्त विषय एवढाच होता की आपल्याला कळलंय काय होणार आहे. आपल्याला कळलंय आपले सद्गुरू जाणार आहे. सद्गुरूची कृपा आहे की आपल्याला आधी कळलंय. सद्गुरूने आपल्याला सांगितलंय की मी ह्या तारखेला ह्या वेळेला ह्या कंडिशन मध्ये जाणार आहे, पण आपण काहीच करू शकत. आणि त्या काळामध्ये जो अभंग आठवला मला, वाचनात आला तो आजचा अभंग. विठ्ठल ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मनाई शरण जावे, ज्यावेळेस दादांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या हे केलं आणि तो दिवस उजाडला. की दादांना दवाखान्यात न्यायची वेळ आली. दवाखान्यात नेलं. तिथं आम्ही त्यावेळेस गेलो होतो. त्यावेळेस काय व्हायचं की ज्यावेळेस मी पहिल्यांदा आतमध्ये दादांना आतमध्ये भेटायला गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी आवाज दिला. डॉक्टरांनी बोलवलं. पहिला प्रश्न विचारला, तुमचे हे कोण आहे? तुमचे हे तुमचं आणि त्यांचं काय नातं? माझे गुरु. म्हणजे नक्की कोण आहे बॉ? कारण की काय होतं म्हणलं की मी कित्येक वर्ष झाली डॉक्टरकी करतो. अनेक पेशंट माझ्या दवाखान्यामध्ये आले, पण म्हाताऱ्या माणसाला भेटायला येणाऱ्यांची संख्या ही तुरळक असते, फार थोडी असते. पण म्हणले इतर जे पेशंटला भेटा येणारे लोक आहेत यांची संख्या आम्हाला आवडता येत नाही. मग नक्की बघ हे कोण आहे? डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसल्यानंतर विषय झाल्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं की मी माझ्या परीने प्रयत्न करेन
डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. यश नाही येणे, डॉक्टरांनी सांगितलं यश येणं 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 शेवटी भगवंताच्या हातात. ते म्हणलं मला तर आम्हालाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे, जे आहे पेशंट म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यांनाही माहिती आहे ते यश येणार. डॉक्टर म्हणले असं कसं अजून तर सुरुवात करायची. मग तुम्हाला जर हे आधीच माहिती तुम्ही पेशंट आणलं कसं. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या परीने प्रयत्न चालू राहू द्या, आमच्या परीने आम्ही प्रयत्न चालू ठेवू. आणि तिथून पुढं सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी परत डॉक्टरांनी बोलवलं. डॉक्टर म्हणले काय होते त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंचं हृदयविकाराचं ऑपरेशन करायला कोणी तयार होत नव्हतं. फार दिवस चाललो होतो. शेवटी मी तू मांडगेंनी ते केलं. असं म्हणले मी उद्याला इथं ऑपरेशन करायचो. उद्याला एवढा येणारा मॉब जो आहे, उद्याला तुम्ही जसं म्हणता जर नाही सगळं झालं, उद्याला जर काही झालं आमच्या दवाखान्याचं तर काय करायचं. त्यांना म्हणलं तितके संयमी लोक आहेत, तुमचा जो निर्णय असेल तो शेवटी मान्य करणारच आहे. आणि विशेष पुढं वाढत वाढत गेला, तुमचे दिवस गेले आणि तो दिवस उजाडला. त्या गोष्टीला संजू भाऊ साक्षीदार आहेत की देव किती करुणावंत आहे, किती कृपावंत आहे. दादांची शेवटची जर स्टेज बघितली, दादांचं ऑपरेशन झालेलं होतं. दादांना बोलतोय दादांचं मेंदूचं ऑपरेशन झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीची शुद्ध नव्हते, खूप चालू होतं. अशा वेळेस सुद्धा त्या विठ्ठलाने, त्या सद्गुरूंनी आपल्या भक्ताची किती काळजी घेतली हे ज्यावेळेस आम्ही तिथं पाहिलं. काय पाहिलं, जो आपण पुण्यतिथीला पुष्पवृष्टीचा वेळ ठरवून घेतलाय सकाळचा, त्यावेळेस ज्यावेळेस मी संजीबावरती गेलो होतो पाहण्यासाठी, त्यावेळेस तिथं नामस्मरण चालू होतं आणि ते आमच्यापर्यंत ऐकायला येत होतं. मोठमोठ्याने तिथे गजर चालू होता, दिगंबरा दिगंबरा. ज्यावेळेस अंत्यवेळेला काय होतं, तुम्हाला नाही आठवलं तरी काय होतं, तो आठवण करून देतो. अंत्यवेळेला तुम्हाला नाही आठवलं तरी तो आठवण करून देतो. परंतु ही प्रत्यक्षात बघितलेली गोष्ट आहे, अनुभवलेली गोष्ट आहे की साधूने वेळ ठरवली आहे, सगळं केलं आणि ज्यावेळेस तो वेळ येते त्यावेळेस भगवंत म्हणजे
इतक्या मोठ्याने तो गजर चालू होता की तो बाहेर आम्ही दोघं पण मी आणि संजय भाऊ ह्याच्या बाहेर होतो कशाच्या रूमचे आयसीयूच्या बाहेर होते तिथपर्यंत तो आवाज येतो. यापेक्षा देवाने तुमची काय करुणा करावा. अंतकाळी ज्यांच्या नाम आले मोखा अंतकाळी ज्यांच्या नाम आले मोखा म्हणजे साधी गोष्ट सांगायची आहे ना उदाहरणार्थ तर आपण एक दलदलीचा जो भाग असतो त्या ठिकाणी जर आपण गेलो आपण जर हातपाय हलवायला सुरुवात केली निघण्यासाठी तर आपण वर नाही येत काय होतं तितकाच खाली जात राहतो जितका आपण जितक्या वेगाने वरती येण्यास विचार करतो तितकाच खाली तुकोबारायांनी विचारलं तुम्ही जर सांगताय बाबा बहुनदीचं दुस्तर नदीचा हे करणार मग हा ही नदी आहे कुठं बाबा पण त्या
नकाशामध्ये तर कुठं काय दाखवेल नाही ही नदी. कुठं तुम्हाला ही नदी बघ तुम्ही म्हणताय, आणि आता ही उगम कुठं पावते, कुठं जाऊन मिळते, कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? मग तिचा उगम कुठे? कुठेतरी सांगा ना आम्हाला काहीतरी. तुकोबा राय म्हणले हिला उगमच नाही आणि भेटत. मग म्हणले मग हे हाय कुठं? दाखवण्यासाठी म्हणले हे सगळं तिच्यात आहे. म्हणले कस काय? अहो म्हणले भगवंत सुद्धा आहे ना, जर त्या मायेपासून जर वेगळं केलं भगवंताला, तर भगवंताकडे पण काही नाही म्हणले. कस काय? जर माया नाही तर देवाला नाव नाही, देवाला हात नाही, देवाला पाय नाही. कशामुळे? देवाला शक्तीच नाही. जोपर्यंत माया आहे तोपर्यंतच देवाला सगळा. मग म्हणले हे सगळं तुम्ही म्हणताय, तर मग आम्हाला ह्यातून जर पुढे जायचंय, इतकं अवघड जर आहे, तर मग हे आम्हाला ह्याच्यातून कोण नेईल? आम्हाला सोडवणारा कोणीतरी पाहिजे ना. आम्हाला ह्या नदीच्या ऐल तीरावरून पैल तीरावरती नेण्यासाठी, पलीकडे नेण्यासाठी कुणीतरी पाहिजे, जेणेकरून आमचं जे चाललेलं आहे त्यातून आम्हाला कुणीतरी सोडवणारा दाता पाहिजे. त्यासाठी काय करतात? मग तुकोबा राय सांगतात, बहु आहे बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, विष्णू सहस्रनामामध्ये अनंत हे पण एक काय भगवंताचं नाम. काय झालं की एक दिवस आणि सहस्रनामामध्ये पण अनंत हे नाव दिलं. एक दिवस काय झालं की दिवाळीचा दिवस होता. शास्त्री भाऊ उठले आणि नित्यप्रमाणे भगवंताकडे सेवा करण्यासाठी मंदिराकडे चालले. त्यांच्या बायकोने हाका मारले, म्हणले रोज तर तुम्ही भगवंताच्या नित्यनेमामध्ये मग्न असता, पण आज तर म्हणले दिवाळी लक्ष्मीपूजनाचा दिवस, निदान आज तरी व आपल्या मुलाबाळांना पोटभर अन्न मिळेल अशी माझी अपेक्षा.
शास्त्रीजी म्हणले जसं त्याचा नियोजित असत. शास्त्रीजी गेले मंदिरात आणि नित्यनेमाप्रमाणे त्यांनी त्यांची भगवंता पुढे ठेवलं आणि आपलं भगवंताची सेवा करायची. सेवा करत 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 जसं जसं एखादा भक्त देवाच्या दर्शनाला यायचा, तो थोडंफार नैवेद्य वगैरे आणलेले देवा पुढे ठेवायचा ताटामध्ये आणि निघून जायचं. पाहता पाहता दिवस कलायला लागला. शास्त्रीजींची पत्नी वाट पाहायला लागली, बाबा आता तरी शास्त्री येतील, कुठेतरी काहीतरी सोय करतील, आज तरी भगवंताला आपल्या घरचा नैवेद्य जाईल. काय करावा वाट पाहत आज जा बाहेर ये करून काही त्यांच्या वाट पाहत राहिल्या. 12 दिवस मावळायला चालला आणि शास्त्रीजींनी दिवस पार मावळत चालल्यानंतर वाचन चालू असताना वरती पाहिलं की बा आपल्या ताटामध्ये काय जमलंय. आज बघितलं तर म्हणले फक्त एक मूठभर तांदूळ त्याच्यामध्ये साच. एक मूठभर तांदूळ म्हणले आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, घरी तर मी सांगून आलो की काहीतरी सोय करतो, आज तरी भाऊ माझ्या मुलाबाळाला जेवण मिळेल. पण आपल्या जर ताटामध्ये जर फक्त मूठभर तांदूळ साचलेले कसं करणार. आणि ते करत असताना शास्त्रीजी जे ग्रंथ वाचत होते त्या ग्रंथामध्ये देवाला कृपावंत दयाघर असे नाव दिले. शास्त्रीजींनी काय केलं, समोर असलेला कोळसा घेतला आणि शब्दालाच काट मारून टाकला. कोरोना म्हणता शब्दालाच काट करून टाकला. म्हणजे हे असूच शकत नाही का. मी जर एवढी सेवा करतोय, भगवंताची रात्रंदिवस सेवा करतोय आणि तरी पण जर त्याला माझी जर करुणा येतच नाही, माझी दयाच येत नाही त्याला. जर मी एवढी सेवा करून मी अखंड चिंतन करतोय, अखंड सेवा करतोय भगवंताची आणि त्याला जर माझी दयाच येत नसेल तर तो करुणावंत असूच शकत नाही. आणि त्यांनी काय केलं, ते ग्रंथामध्ये करुणावंत शब्दाला काट मारून टाकली, कोळसा घेतला आणि शब्दच फोडून टाकला. असू शकत नाही म्हणले, लिहिलेलं खोटं आहे. आणि पोथी झाकली आणि भगवंताकडे पाहत बसले. तोपर्यंत काय झालं, इकडं भगवंताच्या अंगावरती सगळं ते काळं उठलं आणि उठल्यानंतर लगेच भगवंताने बघितलं, म्हणले गोळ झाला. लक्ष्मीला हाका मारला, म्हणले काय कर, चल पटकन आवरा, आपल्याला जायचंय. लगेच सगळं धन सामग्री भरली, गाडी झोपली, लगेच शास्त्रीजींच्या घरी. शास्त्रीजींच्या दारामध्ये गाडी येऊन उभा राहिली. ताई वाट बघत होत्या की आता शास्त्रीजी येतील आणि काहीतरी घेऊन येऊन आपण आज निदान आपल्या घरचा नैवेद्य देवाला जातो. ते सोडून त्यांनी बघितलं, मुलं आईला हाका मारायला गेली. म्हणजे आई चल चल म्हणले बाहेर, आपल्या घरी कोणतरी आले. बाहेर गेले, बघितलं तर त्यांनी सांगितलं, म्हणजे शास्त्रीजींचं घर येते का. म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी सगळं ह्या गोष्टी, शिधा सामग्री, कपडे लत्ते, सोनं नाणं, सगळ्या गोष्टी काय केल्या तर शास्त्रीजींना पाठवून दिलेल्या आहेत. कुणी पाठवलं ते नाही माहिती. शास्त्रीजींच्या मंडळीला ताईंना कळा ना की जिथं म्हणले आपल्याला खायची पंचा, आपल्याला वस्त्र नाही द्या, एक नवीन वस्त्र आपण कधी बघितलंच नाही. आणि म्हणले ह्यांनी तर नवीन भरधारी वस्त्र आणलंय, पैठण्या आणल्या, मुलांना कपडे आणले, मालकाला कपडे आणले, मिठाई आणली, सोनं नाणं आणलंय, सगळं आणलंय. आणि हे बघितलं
आणि त्यांनी ते खाली उतरून द्यायला सुरुवात केली. त्या ताईंनी काय केलं तोपर्यंत म्हणले एक काम कर, ह्यांचा पत्ता चुकला असावा, ह्यांना नीट विचार, कारण की ज्याला काहीच नाही ना त्याला तर अजून कळत नाही आपलंच आहे म्हणून. मग त्यांनी परत विचारलं, तोपर्यंत दुसऱ्या मुलाला सांगितलं तू काय कर, जा आणि वडिलांना बोलून घेऊन. वडिलांना बोलून घेऊन ये म्हणल्यानंतर तो पळतच गेला घरी, तो पळतच वडिलांकडे मंदिरामध्ये गेला. तोपर्यंत शास्त्रीजी मनामध्ये देवाला भांडत होते, तू करुणा म्हणत नाही, तू असू शकत नाही, हे पोती खोटे, हे सगळं सगळं त्यांचं ते चालू होतं, भांडणं देवाबरोबरचे भांडणं चालू होते. आणि तोपर्यंत मुलाने सांगितलं की बाबा, तोपर्यंत त्यांनी येतानीच कपडे घेतले, कपडे घालून नवीन कपडे घालून तो मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं की आपला पोरगा काय नवीन कपडे घालतो. पहिल्यांदा शास्त्रीजींनी प्रश्न केला, कुणाचं घेतलं? कारण की आपल्या घरी तर नाही आणि आपण तर आणलं नाही, ज्यार ते नवीन घेतले तर कुणीतरी दिलं, ते कुणाच तरी चोरलं. मग त्यांनी पहिला प्रश्न विचारला, कुणाचं? म्हणले ना मलाच नाही. मुलगा काय आणला? अहो मलाच नाही, तुम्हाला पण आणलंय. मलाच नाही, तुम्हालाही आणलंय, मम्मीला आणलंय मला, आणि नुसतंच नाही आणलं. म्हणला आईला पण आणलंय. आईला पण आणलंय म्हणला, आणि सगळ्यांना आणलंय, थोडं नाही लय आणलंय. तुम्ही एकच ड्रेस बघता, एक नाही लय आणलंय. शास्त्रीजी घरी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की सगळं सगळं झालं. ज्यांनी आणलं होतं त्याला विचारलं तो की तुला कुणाच्या घरी द्यायला सांगितलं? मला तुमच्याच घरी द्यायला सांगितलं. माझ्या घरी द्यायला सांगितलं, तुझा पत्ता चुकलाय, नाव चुकलंय, काय तर चुकलंय. माझ्या घरी काय असलं काय कधी आजपर्यंत आलं? माझी काही ऐपती नाही खरेदी करण्याची, आणि आमचा काय असा काय कोणता सगळा सोयरा नाही, कोण काय करोना म्हणजे आमचे काय पाहुणे रावळे इतके काय हे नाही की ते मला हे देतील. त्यामुळे तुझं कुठेतरी काहीतरी काय विषय नाही, त्यामुळे तू काय चुकते म्हणलं. मग कोणी दिलंय, काय दिलंय? शास्त्रीजींनी विचारायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं ह्याच्या बदल्यात काय? म्हणलं फक्त काहीच नाही, एकच काम करा, तुम्ही जे माझ्या नावाला काळं लावलंय, काळं लावलंय, कोळसा जो लावलेला तो तेवढा काय करा, माझ्या नावावरती लावलेलं काळं पुसा. हे ज्यावेळेस शास्त्रीजींनी ऐकलं त्यावेळेस शास्त्रीजींना जे वाटलं, अरे मी फक्त इकडं काय केलं काळच, आणि त्या भगवंताची ने माझ्यावरती इतकी दया केली की मला अपेक्षेपेक्षाही कितीतरी पटीने जास्त दिलं. ज्या वेळेस शास्त्रीजी माघारी गेले आणि त्या ग्रंथाचे पानं उचकत होते, त्यावेळेस त्यांनी त्या हाताने पुसण्याऐवजी त्यांच्या जे अश्रू जे पडत होते त्या अश्रूंनी त्यांनी ते पुसले. इतका तो करुणावंत विठ्ठल. देणारा तो इतका उदार अंतःकरणाचा आहे. आपली झोळी फाटली आहे. आपली झोळी इतकी फाटली की आपण आपल्याला काय मागावं हे अजून कळलं नाही. कारण की देणारा उदार आहे, अंतःकरणाचा. साधं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर
सुदामाच्या पत्नीने फार आग्रह केला, काय करा, तुम्ही सांगताय माझा मित्र हे श्रीकृष्ण राजा आहे, असं आहे, आम्ही समजत होतो, आम्ही इतके दिवस एकत्र राहिलोय, हे केलंय, तो इतका चांगला आहे, असं आहे तसं आहे, त्याची सोनी नाही, तो राजा झालेला आहे. मग ते म्हणले आपल्या घरी तर खायला काहीच नाही, जाऊन थोडं त्याला मागाय काय हरकत आहे. सुदामा म्हणला मागण्याची काही इच्छा नाही, मला काय मागण्याची इच्छा नाही. पण ती म्हणली थोडस ते आपल्या पोरा, तुमच्यासाठी नका मागू, माझ्यासाठी नका मागू, निदान आपल्या पोरांसाठी तरी मागा. लय अट्टहास करून करून सुदामाला पाठव. सुदामा गेला. सुदामा गेल्यापासून घरी येईपर्यंत जो प्रसंग आहे, सुदामा तिथं गेल्यापासून सुदामा माघारी निघेपर्यंत, आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही राहिला सोयीस्कर सांगायला. श्रीकृष्णाला असं वाटायचं की सुदामाने काहीतरी माग. राऊंड राऊंड श्रीकृष्ण विचारायचं, सुदामा काय चाललंय, काय पाहिजे, घरी कस काय. सुदामा म्हणायचं एकदम मजेत, घरी पुरं बरं एकदम मजेत, काय काम करता अजिबात नाही, सर्व गुण संपन्न, सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर ऊनच दिलेल्या भगवंता. देवाला वाटायचं तो सर्वज्ञ आहे, त्याला काय कळत नाही, देवाला काय माहित नसतं, तुम्हीच सांगावं म्हणून असं काही नाही. न सांगता कोळ येते तुम्हाला, तुम्ही न सांगता सुद्धा त्याला कळतच आहे, तुम्ही सांगावं काय. भगवंताला असं वाटायचं की सुदामाने कुठेतरी एक शब्द मला मागा. काही मागणे आम्हा मागणाऱ्याचा पण तेवढा अधिकार असावा, मागणाऱ्याचा पण. नाहीतर म्हणले महिनाभर काय पण पगारा दिवशी हजर, सगळ्या झाले, कसं द्यायचं. शेवटपर्यंत श्रीकृष्णाने अपेक्षा ठेवली की मग कुठंतरी सुदामाचं धैर्य सुटलं, कुठेतरी विचार बदललं थोडाफार, त्याच्यामध्ये कुठेतरी मायेचा शिरकाव मिळेल आणि तुम्हाला काहीतरी. पण मागचा विचार करू आपण 2 मिनिटं असा विचार करू की सुदामाने मागितलंच असतं, म्हणजे काय मागितलं असतं, मागून मागून काय मागितलं, जेवढं उचलं तेवढंच गप्पट मागितलं असतं नसतं. काय म्हणणं मला, जेवढं आपल्याला निघू शकतो आपण, लयतले काय म्हणलं असतं, 4 दिवस पुरण एवढं धान्य
तू 4 तोळ्याची 10 तोळ्याची त्याच्यावर काय मागितलं मागून मागून ते ज्याला जे खाईन तेवढंच मागितलं असेल त्याच्या म्हणजे शरीराला तिथून घरी घरापर्यंत नेता येईल एवढंच भेटलंय काय म्हणलं असता एखादी गाडी ती तुझी गाडी घालून नेतो गाडी तुझी तसं काही एखादा पाहुणा येतो त्यावेळेस काय करतो गाडी तुमचीच धान्य तुमचं सगळं तुम्हीच चला घाला तसं केलं असतं बघ ह्याच्यावर काय केलं पण ज्यावेळेस तुम्ही बघून त्याला मागतच नाहीत तर देणारा किती करुणांचं इतका दयावान आहे की तो तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या बुद्धीच्या कल्पनेपेक्षाही जास्त देऊन जातो आज तो पोट मागे तुम्हाला जेवढ्या तुमच्या अपेक्षा आहे ना त्याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा भरून पण त्यासाठी तुमचा अधिकार तसा असावा तुमचा काय असावा अधिकार तसा असावा काय होतं की आपला अधिकारच नसतो आपला अधिकारच नसतो आपल्याला ते सांगितलंय ते आपण करतच नाही आपल्यात मुमुक्षत्व नसतंच आपण फक्त त्या पंक्तीला हजर असतो आणि मग म्हणायचे की बघ तो देत नाही असं विषय तो आहे ना की हा विषय कशासाठी आला कारण की आपण जो परमार्थ करतो आता मला थोडं वेळ सांगा फक्त किती राहील अजून किती वेळ तुमच्या ह्याच्यात हा म्हणजे मला तो विषय पूर्ण करा काय होतं की आजच्या अभंगाचं नियोजन असते की आपण परमार्थ कशासाठी करतोय हेच आपल्याला अजून माहित नाही आपला परमार्थ तर चालू आहे परमार्थ तर चालू आहे पण आपण कशासाठी करतोय काय चालू आहे त्याच्याचा ताळमेळ आहे ह्यानी सांगितलं म्हणून हा करतो त्यांनी चाललंय म्हणून तो करतो परमार्थ कशासाठी करायचा अनुग्रह कशासाठी घ्यायचा चिंतन कशासाठी करायचं हे काय आहे म्हणजे बहुनदी काय आहे भूसागर कसा करून जायचा आहे सद्गुरूंनी आपल्याला काय दिलंय त्याचं काय करायचंय जी गोष्ट आपल्या हातात दिली आहे ती किती बहुमूल्य आहे ती कशी वापरायची कधी वापरायची हे जे ग्रंथ आहेत ते कशासाठी ते कधी वाचायचे कुणी वाचायचे कशी वाचायचे कशासाठी चाललंय हा ज्या गोष्टीचा विचार आहे तो विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो आपण तो करतच नाही मूळ गोष्ट म्हणजे त्यावेळेस आपल्याला एखादं सांगतो म्हणजे अनुग्रहाचा विषय सांगतो किंवा परमार्थाचा विषय सांगतो त्यावेळेस सांगणाऱ्यांनीही संसाराचे अनुभव सांगितलेले असतात सांगणाऱ्यांनीही संसाराचे अनुभव सांगितले असतात आपण संसारी सुखासाठीच परमार्थात आलेलो असतो आणि त्या संसारी सुखाच्या पार्थासाठी आपण आल्यामुळे आपल्याला तो आनंद मिळतच नाही बरे झाले देवा निघाले कशासाठी करायचा परमार्थ संकेत लग्न हो म्हणून जिजे पोरांचे लग्न व्हावं म्हणून म्हणजे त्यांच्या अनुभव आपल्या अनुभव जर जुळत नाही तर आपण काहीतरी वेगळं करतोय ना तफावत आहे ना त्यांचं दिवाळी निघलं त्यांना बरं वाटलं आणि आपल्या संसारामध्ये जर थोडीफार कमतरता आली तर आपल्याला देवावरचा विश्वास होतो काय म्हणून नाही
म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये काय फरक, काहीतरी आपण विचार करण्यामध्ये आपल्या मुमुक्षत्वामध्ये त्यांच्या मुमुक्षत्वामध्ये काहीतरी फरक. जर मग त्यांना असलेलं ना, त्यांनी केलेली साधनाने आपण केलेली साधना बरोबर आहे, म्हणजे सारखीच आहे, तर आपल्याला आले त्यांचे अनुभव आले, त्यांना जे वाटलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये जे भाव उमटले, ते आपल्या अंतःकरणामध्ये काय उमटायला. ज्याप्रमाणे आपण परमार्थ करत असताना जसं जसं आपण जुनं होऊ किंवा जसं जसं परमार्थ करीत पुढे पुढे जाऊ, जुने होऊ, त्यावेळेस आपल्यामधला द्वेष वाढ व्हावा का कमी व्हावा, आपला काय होईल. बोध जो आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये ठसावा का नाही ठसावा, आपल्यामध्ये द्वेष वाढवा का कमी व्हावा, आपला काय. आपल्याला बाकीच्यांचं जाऊ द्या, बाकीच्यांचा विषय जाऊ द्या, आपल्याला साधकाविषयी सुद्धा द्वेष निर्माण होतो. एवढं कशाला, एक अधिकारी आपल्याला म्हणजे साधकाला अधिकाऱ्याविषयी सुद्धा द्वेष निर्माण होतो. मग आपण जे रीतीने चाललो चुकते का बरोबर आहे, असं कुठं तुमच्या वाचनामध्ये किंवा माझ्या वाचनामध्ये तर आलं नाही की मग एका साधूचा आणि दुसऱ्या साधूच्या अनुभवामध्ये फरक आहे. कोणत्या पण म्हणजे असंच काही नाही किंवा आपल्या छेदेमध्ये हिंदू संस्कृतीच्याच नाही, तुम्ही दुसऱ्या पण व्यापक ज्ञानाचा अभाव. हा, व्यापकत्व यायला पाहिजे ना, सगळे आपले वाटायचे आपल्या कोणतं आपण साधूच्या संगतीमध्ये आलात ना, आपण साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर ज्या साधूच्या संगतीत राहिलो, मला थोडा सवय कमी लागला, तुम्हाला जास्त लागला. असं कोणी आहे का म्हणजे बसलेल्यांपैकी की बुवा दादांपाशी तुम्ही बसला आणि दादांनी सांगितले किंवा खेळ असा करतो तो तसा करतो, दादांनी जरूर सांगितलं काय, एकमेकाच्या विषयी सांगितले, पण काय सांगितलं तुम्हाला सांगता. ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस सांगणार ह्या ताईंचं चिंतन इतके भारी नाही. एखादा भाऊ आला तर सांगणार अहो त्या भाऊंकडे गेलो होतो, त्या भाऊंची स्थिती असली भारी नाही, त्यांना असा असा अनुभव आला. सांगितलं नाही सांगितलं भाऊ नाही जीवाचा साधूने सतत एकच प्रयत्न केला की साधना कशी वाढेल, परमार्थाची वाढ कशी होईल. कधीच विचारलं नाही तू कुणाला, तू साधक, तू माझ्या बाबा, तू कुणाचंही असेल, मला काय करायचं. साधना चालू आहे, साधनेमध्ये काय अडचण आहे, साधना करून घेतली, साधना वाढवली, ह्या करून त्याकडे जात असताना ती खालचा विषय तिथं सोडून दिला, फक्त साधनेचा विषय दुसरीकडे नेला आणि जो परमार्थ वाढीस नेला तो फक्त दावा आणि तोच आपल्याला वाढवायचा. अनेक त्यावेळेस आज पण ज्यावेळेस वेगवेगळ्या कारणाने माझं फिरणं होतं महाराष्ट्रामध्ये,
ज्याच्या ठिकाणी मी ऑडिटला जातो किंवा बँकेच्या क्षेत्राच्या कामामुळे जातो, जिथं पण जातो तिथं ज्यावेळेस एखाद्या साधकाची गाठभेट होते किंवा एखाद्या अधिकाऱ्याची गाठभेट होते, सर त्यांनी जर विचारलं तर तुम्हाला नामटे म्हणतो किंवा कोणाचा म्हणतो, जस्ट सांगतो मला दादांचं नाव. मी ज्यावेळेस पहिल्यांदा नंदुरबारला गेलो होतो आणि तिथं एक अधिकाऱ्यांची गाठ पडली. मुक्कामाल राहिलो शिरपूर म्हणून तालुका आहे, तिकडे बोराडी म्हणून गाव आहे. म्हणजे बोराडी असं गाव आहे की त्या ठिकाणी आज पण जायचं म्हणून 15 ते 20 किलोमीटर जंगलातून जावं लागतं. आणि त्या ठिकाणी मी ज्या ऑडिटला गेलो त्यावेळेस त्यांचे जे आमदार होते, त्यावेळेस त्यांच्या घरी गेल्यानंतर मुक्कामाल झाला आणि तिथे पहिले बाबांचा फोटो होता. आणि सहज विचारलं की भाऊ तुमच्यात कुणाला अनुभव आहे, आणि विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये तो 90% लोकांना बाबांचा अनुभव आहे. विषय समजत नाही. त्यांनी सहज विचारलं तुम्हाला कुणाचा, अधिकारी महात्म्यामध्ये त्यांनी विचारले की तुम्हाला कुणाचं नाव आहे. मी सांगितलं बघा. तो महात्मा उठला आणि पहिल्यांदा माझ्या पाया पडला. मी विचार केला किंवा आपण त्यांचे दर्शन घेण्याचे, त्यांनी काय घेतलं त्यांचे दर्शन वगैरे घेतलं, आमची चर्चा झाली करायचं. आणि त्यानंतर मला ते सतत अंतःकरणामध्ये रुतायला लागलं की बा यांनी असं का केलं. त्यावेळेस त्या महात्म्याला मी न राहून विचारलंच, म्हणलं साधा प्रश्न आहे माझा, मला मी जर गेलो तर मला ते उत्तर अनुत्तर न राहील, मला तो विचार सतत माझ्या मनामध्ये राहील. तर एक प्रश्न आहे थोडा फक्त मला विचारायचा होता. मी विचारलं, म्हणलं की मी जेव्हा सांगितलं की मला पांडुरंगाचं नाव आहे, मला माझे गुरु दादा आहे, त्यावेळेस तुम्ही उठून माझं का दर्शन घेतलं. मला महात्म्याने फार गोड उत्तर दिलं. महात्म्याने सांगितलं की मला दर्शन तुमचं नव्हतं महाराज. ज्या महात्म्याने कोणताही कलंक न लावता कार्य केलं, कुणाविषयी दुसरं न ठेवता कार्य केलं, बाबांचं म्हणून कार्य केलं, ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी प्रेम वाटलं, माझ्या बाबाचा परमार्थ कसा वाढल याचा सतत विचार केला, त्या महात्म्याचं दर्शन होतं. विठ्ठल जर त्यांच्या नावावर जर त्यांनी इतकं पेरून ठेवलंय, त्यांनी इतकं कमवून ठेवलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी फार बोराडी म्हणजे आज पण मध्य प्रदेशचा बॉर्डर आहे, त्या ठिकाणी विषय असे महाराष्ट्रातले अनेक अनुभव आहेत माझे दादांचे. जर त्या महात्म्याने इतकं करून ठेवलंय, इतकं आपल्याला दिलंय, भरभरून दिलंय, तो महात्मा आपल्या जीवनामध्ये आला. तो महात्मा आपल्या जीवनामध्ये आला, तिने आपल्याला घडवलंय. आज पण त्या महात्म्याच्या कडे बोट दाखवण्याची किंवा काय करण्याची ताकद माझी अजून कुठेही कलंक नाही, पूर्ण बदल. तर त्या माणसाचे लेकरं म्हणून आपल्याकडे एखाद्याने काय बोट दाखवावं मला. कारण की आपण समाजामध्ये राहत असताना, आपण समाजामध्ये वावरत असताना, ज्यावेळेस एखादं मुलगा किंवा मुलगी चुकते त्यावेळेस पहिल्यांदा काय विचारलं जातं, आज पण कुणाचं आहे. तुम्हाला मला कोणीच ओळखत नाही, जिजे बाहेर गेलं कुणाला ओळखतात, त्या आपल्या बापाला ओळखतात. एवढं तर नक्की करा, म्हणजे हात जोडून माझं मागणं नाही. काय करतात आपल्या बापाचे जे कमवून ठेवले बापाने, त्याला कुठे कलंक लागणार नाही.
त्याला कुठं गालपोट लागणार नाही. एवढं जरी जपलं ना तरी त्यांच्या उपकारातून काहीतरी उतराई झाल्यासारखं. त्याला नाव देताना त्यांना आणि शक्यतो ते साधकाने तरी आपल्या कमी होऊन इथपर्यंत तरी विठ्ठल अभंग फार छान आहे, तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी तसं बघितलं तर अभंग सोडवण्यात आपले काय नाही किंवा आपला ज्ञान ते नाही, तुकोबांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. आणि तसं चिंतन करायला गेलं तर फक्त एका शब्दावरती पण अख्खं कीर्तन होऊ शकलं असतं, पण परत वेळ मिळतो नाही मिळतो किंवा सगळे आपलेच लोक असल्यामुळं विषयाने विषय वाढत गेला माझा थोडासा. तसं बघितलं तर म्हणून या शब्दावरती पण मी अख्खं कीर्तन करू शकतो. फक्त म्हणून हा विषय घेण्यामागचा उद्देश एकच होता की साधनेमध्ये कमतरता नको. आपण सर्व ज्या कारणासाठी एकत्र आलो आणि ज्या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र आणलं गेलंय, साधूने ज्या गोष्टीसाठी कष्ट घेतलेत, साधूने दिवस रात्र एकत्र केलाय, शरीराचा कुठलाही विचार केला नाही आणि आपल्याला घडवलंय. एकेका साधकाला घडवायला किती वेळ जातो आणि आपणच दुसऱ्यांचा विषय सोडून आपणच विचार करायचा की आपण किती आडेवेळे घेतले. आपल्याला दादांनी किती वेळा विचारलं होतं आणि आपण किती वेळा नाही म्हणलो, हा म्हणलो, किती वेळ घेतला आणि तरी आपल्याला घडवलं. आणि तेवढं करून जर आपल्याला दिलेली साधी गोष्ट आहे, तसं बघितलं तर लय खडतर आहे. हा परमार्थ इतका सोपा. भाऊ नदीचं पाणी किंवा भाऊ सागरातून तरुण जाण्यासारखं. ही भक्ती एवढी सोपी नाहीये, ही सुळावरच आहे. जाऊ सांगायची सुळावर सहज असं जे नाही, इतके बारीक बारकावे. तुम्हाला सांगतो की भक्तीमध्ये भगवंताला चिळभर सुद्धा इकडे तिकडे चालत नाही, एकदम रेषेत लागते. आता आम्ही जे पाठाला बसतो ना सकाळी, त्यावेळेस आम्हाला ते बारकावे कळायला देवाला आपली लय भाग्य आहे की आपल्याला बघून साधूच्या कृपेने आपल्याला सहज प्राप्त झालं किंवा आपल्या ते जामीनदार आहेत त्या गोष्टीसाठी. जामीनदार आहेत आणि ते आपले साधू न जर असं तुम्ही परमार्थ करायचं म्हणलं तरी वाटतो इतका सोपा परमार्थ नाही. आपल्याला सांगताना सांगितलंय की मुख्य नामन हाती मोक्ष, पण हे कुणासाठी इतकं सोपं नाही ते. त्यासाठी तुम्हाला 8 तासाने करावाच लागेल, 8 तासानेच परमार्थ करावा लागेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला गौरीतच करावं लागेल आणि नित्य नियमाने साधना करावं लागेल. त्याशिवाय माऊली म्हणत नाही नित्य नियमन आम्ही जे प्राणी दुर्लभ. मग माऊलीला असं म्हणता येत नव्हतं का नित्य नियमन आम्ही ते सगळेच येतात. माऊलीला माहिती होतं आधीच. आम्ही किती सांगितलं, माऊली बाप म्हणले आपल्याला अजून काय म्हणावं त्यांनी लागून ती म्हणले तुमच्या पाया पडतो बा. आता तुम्हाला काही नाही वाटलं ना तर तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही हे करा. तू करायचं म्हणले अहंकार होणे सांगायचो का नाम घेत. अजून काय सांगायचं नाही कधी काय इतकं सहज. तसं पाहिलं तर परमार्थ सोपा आहे, पाहिजे बरोबर पाहिलं वाटतं. जरी सोपं वाटत असलं तरी सोपं काय म्हणतात
घेतो कशासाठी शहाणे झालं पाहिजे ना आपण सगळं करून पण शहाणेपणाने वागत नाही ना इतकं सांगतो सोपं नाही विठ्ठल Oh,